बघा, भाजी मस्त झाली एकदम मटणासारखी. घरी एकदा नक्की बनवून बघा. मटण आहे, व्हेज पाव आहे तो. व्हेज पाव आहे. मालकरी लोकांसाठी स्पेशल. ग्रेव्ही एकदम भारी, मटणापेक्षा भारी रंग आलाय तिला. आज आम्ही बनवतो आलू सोया. त्याच्यासाठी सोयाबीन घेतले. अर्धा किलो जवळजवळ सोयाबीन आहे. ते आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये शिजून घ्यायचे, म्हणजे ते नरम पडतील. थोडासा मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे सोयाबीनला मीठ लागतो. सोयाबीन चांगले शिजून घेतले पाण्यामध्ये मीठ टाकून, आणि आता ते काढून घ्यायचे. लगेच शिजतात ते आहे ना, उकळी आलेली ना पाण्याला. सोयाबीन उकळता पाण्यातनं काढून घेतले आणि पाणी पूर्ण निचळून घेतले त्यातलं. आता ते गार झाले. आता ते गार झाले. आता त्याला फोडणी करून घ्यायची आलू सोयाला. त्याच्यासाठी तेल चांगलं तापले, त्याच्यामध्ये अख्खे मसाले टाकायचे. लसूण थोडं थोडं टाकले, असं काही माप नाही. आणि आता लसूण टाकायचे. चेचून घेतलेली लसूण आहे ना, जाडी जाडी चेचून घेतली. जो काही घरामध्ये गरम मसाला असेल तो, आमच्याकडे काय नव्हतं आज जास्त, थोडं 2-2 तुकडे प्रत्येकातले टाकलेत आम्ही. आणि कांदा एकदम बारीक चिरून टाकायचा आहे. त्याला वाटण नाही टाकणार. वाटण नाही टाकणार, ह्याची ग्रेव्ही तयार होणार आहे ना, त्याच्यामुळे एकदम बारीक चिरायचा आहे कांदा. आलू सोयामध्ये टाकण्यासाठी 3 टोमॅटोची ग्रेव्ही करून घेतले मिक्सरला. दही घेतलाय आणि 1 अख्खा बटाटा काप करून घेतले. एकदम पातळ चिरलेत का, म्हणजे पटकन शिजतील. कांदा लाल झालाय चांगला. आता कांद्यामध्ये बटाटा चांगला शेकून घेतलाय. 50% जवळजवळ ते परतूनच बटाटा शिजून घेतलाय. आणि आता त्याच्यामध्ये टोमॅटोची ग्रेव्ही टाकायची आहे. 3 टोमॅटो मिक्सरला लावले. ग्रेव्ही चांगली कांद्यामध्ये परतून घेतली. कच्चा टोमॅटो होता ना, त्याच्यामुळे तो जास्तच परतायला लागतो. तो चांगला परतून घेतलाय. त्याच्यामध्ये आता मसाले टाकून घ्यायचे. कांदा लसूण मसाला, बेडगी मसाला, धना पावडर, तिखटवाला तिखट आहे हा, हळद. सगळे मसाले कांद्यामध्ये परतून घ्यायचे. वास पण मस्त सुटलाय. मसाले चांगले परतून घेतो आम्ही. तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मसाले चांगले तेलामध्ये परतून झालेत. आता सोयाबीन जे उकडलेत ते टाकून घ्यायचे. जे लोक नॉनव्हेज खात नाहीत ना, त्यांच्यासाठी आहे खास रेसिपी. मटणापेक्षा भारी लागते चवीची. सोयाबीन चांगले परतून झाले की थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. मसाला चांगला मिळून यायला पाहिजे ना. मीठ टाकून घ्यायचं. सोयाबीन शिजताना पण मीठ टाकलं होतं. असं टाकलं. आता झाकण ठेवाल का ह्याच्यावर? हो. ते थोडी एक वाफ काढायची आणि मग दही टाकायचं. अजून बटाटा पण शिजायचा बाकी आहे. भाजी चांगली शिजत आले. आता एकदम पूर्ण जवळ शिजत येईल ना, तेव्हा मागणं दही घालायचं थोडंसं, म्हणजे ग्रेव्ही येते आणि त्याला हॉटेलसारखी चव लागते. थोडं प्रमाणात घाला, नाही तर जास्त आंबट होईल. आणि दही घातल्यावर जास्त ग्रेव्ही शिजवायची नाही. आता सोयाबीन, आलू सोयाबीन ना ग, तयार आहे. आलू सोया ग्रेव्ही एकदम भारी, मटणापेक्षा भारी रंग आलाय तिला. आणि तो बेडगी मिरचीचा मसाला टाकलाय ना, त्याच्यामुळे कलर एकदम भारी येतो. आणि आता वरनं कोथिंबीर घातले आणि खाऊन घ्यायची. याच्याशी काय खाणार आरती? भात घातलाय काय ना. बघा, भाजी मस्त झाली एकदम मटणासारखी. घरी एकदा नक्की बनवून बघा. आणि आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघून वाटतंय काय हे सोयाबीन आहेत का मटण आहे?
व्हेज पाव आहे तो व्हेज पाव आहे. मालकरी लोक खातात, मालकरी लोकांसाठी स्पेशल. हे खाल्लत का आरती? कशी झाली भाजी? एकदम भारी. शीतल एकदम भारी.